तोड़ना इसका खूंखार है, आंखों की पुतली पड़ना चांदी दिलदार है इसका। उस पर 24 घंटे नजर रखना। आगा भाई, क्या बात की रे? उसने कंप्लेंट वापस ले ली। गिड़गिड़ाया था साहब। काय झालं, आवडलं नाही का? छान आहे, पण मलाही तुम्हाला काहीतरी द्यायचंय. म्हणजे मी डिझाईन केलंय तुमच्यासाठी. माझ्यासाठी? द्या. तुम्ही डोळे मिटा आधी. मिटा ना मनी सर. बर. हाँ. डोळे उघडू नका. आता उघडा डोळे. कुर्ता? चाफा? चाफा आपल्या दोघांसाठी खूप खास आहे ना, म्हणून मी डिझाईन केलंय तुमच्यासाठी. कमाल आहे. मस्त शिवलाय. आणि माझ्याकडनं पण सॉरी. म्हणजे ही मशीन आणायच्या आधी मी तुम्हाला सांगायला हवं होतं. खरंच सॉरी. इट्स ओके. आवडला ना? खूप जास्त. आवडला ना? खूप सुंदर आहे. लई म्हणजे लई भारी. कस्तुरी तू हिरणी केस उडे भुरू भुरू जणू दिसते तू मृगनयनी. हो हो भुरू भुरू केसात मऊ मऊ मोगरा माळला. तुझ्या पिरमा जीव माझा झाला खुळा. तुझ्या पिरमा पायी जीव माझा झाला खुळा. बरं, खाली बरीच काम आहेत. तुम्ही लवकर फ्रेश व्हा आणि मग जाऊयात खाली. मी ट्राय करून येतो. नमस्ते. नमस्कार नमस्कार नमस्कार. चला. सरपोतदारांच्या घरात तुमचं स्वागत आहे. घर सापडायला काही त्रास झाला नाही ना? खासदार साहेबांचं घर विचारावं कशाला लागते? विचारलं कोणी बी सांगते की. खरंय खरंय. शालिनी, औक्षण करा. हो.
बाळू, ह्या सगळ्या मंडळींना वरच्या रूम मध्ये घेऊन जा आणि तिथे बसव त्यांना. हो हो साहेब. बरं, तुम्ही वरच्या खोलीत जा, आराम करा. काही लागलं तर आम्हाला सांगा. हो नक्की. पण तुमच्यातलं गोंधळ कोण मांडणार आहे? दादा चौक मांडून घ्या. तुम्ही मणीच्या बरोबर जा. मणी तयारी कर तिथली. चला या. जा जा सगळे जा. तू बाळू घेऊन जाते ना, जा. तर शालिनी, तुम्ही त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करा. हो तयारी झालीये, पाठवते. हो जा. अरे अरे तिथे नाही, हे बघ थोडस. दादा तुम्ही मला परत परत का फोन करताय? सॉरी मॅडम, मी सारखं सारखं तुम्हाला फोन करतोय, पण आज काय बी झालं तरी तुम्ही मला भेटा, नाहीतर उद्या ही खबर सांगाय मी जिथं असन की नाही याची खात्री वाटत नाही मला. म्हणजे मॅडम, माझ्या मागं गुंडे लागले. अहो ते मला पकडायच्या नादात आहे. आणि एकदा का मी त्यांच्या हाती लागलो ना तर कदाचित मला जिथं सोडणार नाहीत ते. म्हणून सांगतोय मॅडम, काय बी करा, कसं बी करा, आज मला भेटा. जास्त वेळ नाही, फक्त 5 मिनिटं मॅडम. बरं ठीक आहे, पण मी आज नाही भेटू शकणार तुम्हाला. आमच्या घरी गोंधळ आहे आज, मी कामात बिझी असणार आहे. मी भेटते तुम्हाला नंतर. मॅडम मी तुमच्याच घराच्या कंपाऊंड मध्ये. तुम्ही काय बी करा आणि वेळ काढून मला भेटा मॅडम, प्लीज. अहो दादा, पण तुम्ही मॅडम प्लीज प्लीज मला भेटावं. अहो अशी संधी पुण्यांदा गावणार नाही, आणि उद्या ही खबर सांगाय मी जिथं असेल का नाही याची गॅरंटी बी नाही मला. जर का मी असंच मेलो तर माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही मॅडम. या. बाळू, बघ आत्ताच गोंधळी आलेत, आता कोणी येणार नाहीये. समजा कोणी येत असेल ना तर नीट चेक कर, तपासूनच आत पाठव. ऐरा गैरा कोणी आतमध्ये येता कामा नये. मला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नकोय. हो साहेब. जा. स्वानंदी, कोणाची वाट बघतीस? कोणी येणार आहे का? नाही साहेब. मग इथे का उभी असतो? ते तयारी झाली का बघते मी. मग जा. सुजित. सुजित, कशी दिसतेय मी? छान. छान. मी इतकी सुंदर रेडी झालीये आणि तू फक्त छान म्हणून असं एका शब्दात कौतुक करणार आहेस माझं? बरं बाबा, खूप छान दिसतेस. ओके. सुजित, काय झालंय तुला? बेबी, लग्नाआधी इतकी छान केमिस्ट्री होती आपली, आणि आता काय झालंय? असं टिपिकल नवऱ्यासारखं काय वागतोयस? काही बिनसलंय का तुझं? टेन्शन आहे का कसलं तुला? नाही, मला सांगू शकतोस तू. तुला सांगितल्याने काय होणार? आता नवरा बायको होत ना आपण, मग तुझं दुःख टेन्शन वाटून घेईन मी. खरंच? हो, सांगून तर बघ. बडबड बंद कर. तुझी बडबड ऐकून डोकं उठतं माझं, प्लीज. अरे वा, राजकुमार सुजित, राणी संचिता, तुम्ही आलात. तुमचं स्वागत आहे. थँक्यू डॅड. इतक्या लवकर कसे काय उठलात तुम्ही? तुम्हाला त्रास झाला असेल ना? संचिता, त्या स्वानंदीकडे बघ, तिच्याकडनं शिक. केव्हापासून ते राब राब राबतीये. आणि सुजितराव, या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी नेहमीप्रमाणे मणीनं आपल्या खांद्यावर घेतली आणि दोघं केव्हापासून राबताय त्या कार्यक्रमासाठी. आणि तुम्ही दोघं पाहुण्यासारखे आहे त्यावेळेला. वाह, आता वेळेवर आलोय ना डॅड. नशीब माझं आणि देवी आईचं नशीब की तुम्ही उठलात, आवरलं, छान छान कपडे घातलेत आणि गोंधळ सुरू व्हायच्या आधी आलात. खरंच तुमचे उपकार आहेत.
आता आणखीन एक उपकार कराल का? गोंधळासाठी बसाल का? हा, आणि हो, गोंधळ संपेस्तोवर तिथेच बसा, मधूनच उठून जाऊ नका. हा, बसताय का मी धरून बसवू? सांग बल. हो गावाले, कुठे निघाला? बगीचा वाटला का आज जायला? अहो मी ते गोंधळी आहे, ते सरपोतदार साहेबांनी गोंधळाला बोलवलंय. गोंधळी कधी चालेत? तुम्ही कोण? म्या कपड्यांवरून कोण वाटतो या? गोंधळी? मग गोंधळीच आहे म्या. अहो त्यांच्या मागे राहिलो होतो. मागे एकटेच कसे राहिलात? आता काय समधी राम कथा सांगू वय. अहो गाडी सुटली म्हणून राहिलो मागे, मग मागची गाडी पकडून आलो मोरे. आता झाली चौकशी, जाऊ आत. हो, बाकीचे कधी झाले? तुम्ही एकटेच मागून? नाही, पण मला तसं कोणी काय सांगितलं पण नाहीये. मी सांगतो ना सरपोतदार साहेबांना. ओ नाही नाही नाही, इथं चौकशीला बोलवलंय का गोंधळाला? देवाच्या माणसाला असं वागतात? हो नाही नाही नाही, त्याची काही गरज नाही. खरंच नाही, हो, त्याची काही गरज नाही. तुम्ही या, चला, खरंच या. त्याची खरंच काही गरज नाही, तुम्ही या 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 चला. पोलीस असल्या का चौकशी करतोय? चल सांग भले. वा मणी, पाण्याच्या बाटल्या आणल्यास ना? हो आणल्यात. आणि स्वानंदी, हळद कुंकू गुलाल प्रसाद सगळं दिसतंय. गोंधळींनी जी तुला लिस्ट दिली होती त्याप्रमाणे सगळं आणलंयस ना? हो साहेब, त्यांनी जी लिस्ट दिली होती ना ते सगळं सामान आणलंय. हा मणी, वरच्या खोलीत गोंधळी बसले, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था काय केली आहेस? दूध आणि नाश्ता पाठवला होता. वा वा वा, खूप छान तयारी केली आहे तुम्ही दोघांनी. खरं सांगू, बऱ्याच वर्षानंतर आपल्या घरामध्ये देवी आईचा गोंधळ होतोय. गुरुजी म्हणाले म्हणूनच. मला तर असं वाटतंय की गुरुजींच्या मुखातून देवी आईनीच हा संदेश दिला असावा. आजचा कार्यक्रम खूप छान होणार आहे. मला तर वाटतं देवी आईच आपल्याकडनं ते करून घेणार आहे, असा विश्वास वाटतोय मला. बाळू थांब. काय साहेब? हा कोण माणूस आहे? आणि त्याला तू वर का घेऊन चाललायस? हे होय, हे गोंधळी आहेत साहेब. अहो त्यांची बस चुकली होती ना, म्हणून मागे राहिले होते. मग एकटेच आले. पण मी पूर्ण चौकशी केली आहे साहेब, मगच त्यांना इतर गोंधळींसोबत सोडायला चाललोय. थांब. जय हिंद मॅडम. हो हो, मी पुढच्या आठवड्यात दिल्लीला येणार आहे. लक्षात आहे. आमची पक्षावर आणि पक्षाच्या विचारधारेवर पूर्ण श्रद्धा आहे, हे तुम्हाला माहिती आहे. जर या वॉचमन बरोबर त्या खोलीत गेलो तर गोंधळी मी त्यांच्यातला नाही हे लगेच सांगते. मी पकडलं जाईल. काय करू? ओ दादा, दादा काय झालं? हो ते बाथरूम कुठं आहे? नाही म्हणजे लय मोठा प्रवास करून आलो ना, म्हणलं हलकं व्हावं. अहो तुमच्या रूम मध्ये आहे टॉयलेट, तिथे जा. तिथं ते दुसरं कोणी गेलं असेल म्हणजे? अहो साहेबांचं एवढं मोठं घर आहे, इथं कुठं असेल की दुसरं? अहो सांगा ना, लय जोराची लागली. हो काय दादा तुम्ही? मी इथे गेट सोडून तुम्हाला इथे वरती सोडायला आलो, तर हे काय सुरू आहे तुमचं? दादा हो गप्पा, मला गेटवर जायला हवं. आज टाईट सिक्युरिटी आहे. मग जा की.
नाही म्हणजे इथनं मला दावा रूम कंची आहे ती आणि बाथरूम बी दावा हा आणि तुम्ही जा. दादा विचार करू नका सा. अहो एवढा मोलाचा येळ आहे तुमचा, कशा पायी वाया घालवता हा? साहेबांचं कामाचा माणूस आहे तुम्ही. हे बघा, हे इथे गेलेत ना गोंधळी बसलेत आणि डाव्या बाजूला गेलात ना की समोर टॉयलेट आहे. ठीक आहे, जा तुम्ही, मी बघतो. सांग भले. सांग भले. म्हणे सगळी तयारी झाली आहे ना? अरे किती वेळ झाला? हो म्हणजे हो डॅड, सगळी तयारी झाली. मी स्वतः बघितलंय सगळं आणि खरं सांगू का, मला ना खूप मज्जा येते. म्हणजे हे गोंधळ वगैरे सगळं मला खूप इच्छा आहे बघायची. आणि आमच्या लग्नानंतर इतका मोठा असा हा पहिलाच इव्हेंट आहे ना, सो आय एम व्हेरी एक्सायटेड. हो ना बेबी? संचिता, आम्हाला सगळ्यांना माहितीये तू देवी यायचा गोंधळ बघायला किती उत्सुक असते. अगं आमची सून असून तू सकाळपासून नोकरांच्या बरोबरीने तयारी करतेस. खूप छान तयारी केलीयस. वा, तयारी तर छान केली आहे. बाळू. हो साहेब. असंच परत जा, गोंधळींना खाली बोला, त्यांना म्हणावं सगळी तयारी झालेली आहे. हो. थांब बाळू, पंप सुरू करायचा आहे, तू जाऊन पंप चालू कर. तू जाऊन गोंधळींना बोलवून घेऊन ये. नुसती उभी राहून मजा नको बघत बसूस पाहुणी असल्यागत. अहो मी शरीराला जरा व्यायाम व्हावा म्हणून म्हणतीये. मी आणते बोलून. तुम्हाला खाली बोलवलंय. मॅडम. हो चला चला. चांगली संधी गेली हातातनं. थोडी संधी लोक असताना स्वानंदी मॅडमला कसं भेटायचं? ही कपडे घालून खाली गेलो तर समधी म्हणत्याला गोंधळी गोंधळ घालते. आणि तू पण खाली तर जावं लागेल. शिंदे, रिस्क घ्यावी लागेल. अंबाबाईचा उदे 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 सदानंदाचा मार्तंड वैरवनाथाचे भले तू एक माय भवानी गुणाची गा. तू एक माय भवानी गुणाची गा. आदि कंचन शोभे कंचनासी या अंबाबाई ग माझ्या गोंधळाची गा. आंबे लो लो ग
आमच्या रूम मध्ये कपाटात पैशाचं बंडल आहे ते घेऊन ये.